मी रवींद्र पाटील, इन्शुरन्स ॲडवायझर, LICमध्ये काम करतो. माझे इथे जमलेले सगळे मास्टर माइंड आणि लिडरशिप ग्रुपचे सगळे सदस्य, तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून मला फार आनंद वाटायला लागला. माझंही म्हणजे जे लावलं आम्हाला ते दादासाहेबांनी, की वाचनाची आवड, सकाळी उठण्याचा तो छंद, म्हणा सकाळी उठून व्यायामाचा प्रकार, म्हणजे सगळं आता एकदम उत्साह द्विगुणित आला दादा. आणि असं वाटतं की आपलं 24 तास कमी पडायला लागले. म्हणजे दिवसाला जे 24 तास असतात ते सुद्धा कमी पडतात. म्हणजे कुठे निघून जातो दिवस, कुठे रात्र जाते कळत नाही. म्हणजे एवढं एनर्जेटिक ठेवणं, फक्त हे जे नियम लावले आपण, हे लागले सगळे नियम, त्याच्यामुळे हे सगळं उभं राहिलं. आणि चांगल्या चांगल्या पुस्तकांचं वाचन, चांगल्या पुस्तकांचं, लेखकांचं वाचन करणं आहे की नाही, ते फॉलोअप करणं, याच्यामुळे सगळं आपण पुढे येतो. जर आपल्या आजूबाजूला जर का वातावरण असं असलं, सगळे पॉझिटिव्ह लोक असले, सगळे उत्साही लोक असले, सगळं असं जीवन वाढतं आपलं. म्हणजे आपलं सर सेंचुरीवर आपण आता तर बघा, शिवखेऱ्यान आपण जे पुस्तक घेतले दादासाहेबांनी, आहे की नाही, यू कॅन विन, आहे की नाही, यश तुमच्या हातात. शिवखेरा जे लेखक आहेत, यावेळेस दिले दादासाहेबांनी की 60 ते 82, म्हणजे ह्या पेज नंबरपर्यंत बघून या, थोडा अभ्यास करून या, थोडं अवलोकन करून या, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायला सांगितलेलं आहे. तर बघा दिले इथे, कोणत्या गुणामुळे माणूस यशस्वी होतो, सगळ्यात महत्त्वाचं. कारण गुणाशिवाय शक्य नाही. कॉलेजचे मुलं घ्या, बिझनेसमॅन घ्या, मोठमोठे तत्ववेत्ता घ्या, वक्ता घ्या, मोठमोठे अधिकारी मंडळी घ्या, कुठेतरी क्वालिटी असते. जिल्ह्याला सांभाळणं दादासाहेब सोपं नाही. आज कलेक्टरमध्ये काय गुण असते, काय त्याच्यामध्ये क्वालिटी असते. कमी शब्दात ते सगळं मांडून देतात, ऐकून सगळ्यांचं घेतात, पण आपले 2 शब्दात ते सगळ्यांना एकदम क्लिअर करून देतात. म्हणजे बघा, म्हणजे हे एक गुण आहे. हे गुण आपल्या जर अंतरी उभं करायचे असेल तर असे पुस्तकांचे वाचन, मोठमोठ्या चांगल्या लोकांचा सहवास, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं, सकाळी उठणं, वेळेवर व्यायामाला जाणं, रनिंग करणं, एक्सरसाइज करणं, स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, हे सगळे गुण जर आपण उभा करू, आहे की नाही. ही सगळी इच्छाशक्ती. बघा, इच्छाशक्तीमध्ये सगळं केली. इच्छा पाहिजे आपली. इच्छा जर नसेल, दिलं शिवकर म्हणजे इतकं सुंदर मांडलेलं, इच्छा जर नसेल हे सगळं उभं राहत नाही. इच्छा जर असली ना बाबा, हे सगळं उभं राहतं आपल्याकडे. सगळं चांगल्या जर गोष्टी उभे राहतात. ज्या व्यक्तीकडे इच्छाशक्ती असेल, बघा की नाही, शिवकर बघा सांगितलं नाही की बघा, जे आपले कराटे मास्टर ब्रुस ली, सगळ्यांनी ऐकून जागतिक हे होते ते ब्रुस ली, त्यांची जी इच्छा होती, ते फक्त एकच स्किल 1000 वेळेस प्रॅक्टिस करायचं. एकच स्किल, ओनली वन स्किल, 1000 म्हणजे 1000 वेळेस ते प्रॅक्टिस करायचे. ते म्हणजे मला कोणाचीच भीती नाही. पण जी काही कोणी एखादी व्यक्ती असेल माझ्या अपोजिटला खेळणारी, फाईट खेळणारी, ती जर एका स्किलवर डेव्हलप झालेली असेल आणि तिच्याकडे ते एका स्किलवर तिने 1000 वेळेस प्रॅक्टिस केलेली असेल, तर मी तिथे सुद्धा पराभव होण्याची माझी शक्यता आहे. बघा दिले, इच्छाशक्ती असते, त्यांची इच्छाशक्ती होती. एका स्किलवर त्यांनी 1000 म्हणजे 1000 वेळेस प्रॅक्टिस केलेली आहे त्यांनी. मग ते किती बघा, असं ते सर माहिती का, त्यांचे दोघी पाय, म्हणजे दोघी पायामध्ये अंतर, म्हणजे जे आपण म्हणतो ना हाईट, ते असतं, उंची फरक होत असतं, कमी जास्त फरक होता दोघी पायांमध्ये, त्यांचं कमी जास्त होतं. पण बघा, त्यांची जी प्रबळ शक्ती होती, इच्छाशक्ती होती, त्याच्यावर त्यांनी मात करून ते कराटे मास्टर, ब्लॅक बेल्ट, 3 म्हणजे आज ते सगळ्यात टॉपला आहे. म्हणजे पूर्ण जगात त्यांचं नाव आहे. म्हणजे ही फक्त काय झालं, इच्छाशक्तीवर. ज्याच्याकडे इच्छाशक्ती असेल तो हे सगळं गुण संपन्न असतो, तो सगळं तो यश खेचून आणतो. यश सगळं खेचून आणतो आयुष्यामध्ये. बघा म्हणून दिले, बघा पुढे दिली बांधिलकी. बांधिलकी म्हणजेच काय, कंटिन्युएशन हो, लावून ठेवावं लागतं आपल्याला, बांधिलकी ठेवावं लागतं, एकदम जवळीकता, जिव्हाळा, एकदम अतूट संबंध जे म्हणतो आपण, ते बांधिलकी असल्याशिवाय मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे बांधिलकी उभी राहते दादासाहेब, मग सगळं समाजात तुमच्याकडे एवढं सगळं बघा, सगळ्यांची रिलेशन बिल्ड होतं, रिलेशन बिल्डअप होतं. तसं आपलं दिलं इथे. तुमची जर बांधिलकी सगळ्यांशी चांगली असेल, तुमचं वक्तृत्व सगळं खुलतं ते एकदम, सगळं एकदम, म्हणजे तुमचं जे आहे ना, कमी शब्दात तुम्ही काय बोध देऊन जाल, काय सांगून जाल समोरच्या व्यक्तीला, त्याचं जीवनामध्ये काय परिवर्तन करून जाल, ते सगळं दिलं इथे. सगळं हे सगळं विचार, हे सगळं शहाणपणा, हे बांधिलकीमुळे आपल्याकडे उभं राहतं. आणि त्याच्यासाठी फक्त काय पाहिजे, फक्त हे बस असा सहवास पाहिजे, चांगल्या पुस्तकांचा सहवास पाहिजे, चांगल्या लेखकांचा सहवास, त्यांचं पुस्तक जे लिहिलेले आहेत ते पुस्तकं वाचण्याची आवड, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उभे राहिल्याशिवाय हे सगळं आपल्याकडे यश खेचून आपल्याला आणता येऊ शकत नाही. असं दिलं आहे, भरपूर दिलं. बघा दादासाहेबांनी आता किती आपल्याला सांगितलेलं आहे की नाही. हे बघा, ते सॉक्रेटिसचं सुद्धा सुंदर उदाहरण दिलं दादासाहेब. म्हणजे बघा की म्हणजे
भरपूर आहे जगामध्ये. फक्त वेचणारा पाहिजे, ज्ञान भरपूर आहे, वेचणारा पाहिजे, आवड पाहिजे. नाही तर बघा काही काही आळशी व्यक्ती बघतो, हां बघतो आपण, आळशी लोक बघतो, निगेटिव्ह लोक बघतो, काही काही थोडंफार त्यांच्याकडे अपयश जर पदरी पडलं दादासाहेब सगळं सोडून देतात. दादासाहेबांनी तर बघा त्या संघाचंही उदाहरण दिलं, विजय संघ आणि अपेक्षित संघ. काही नसतं दोघीमध्ये, सगळे वजन म्हणजे दोघी संघांमध्ये वजन गट सारखे असतात, सगळं त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. जसे आपण समजा टगापॉरची स्पर्धा घेऊ, दोघी गट एकदम दोघी सारखे वजन गटाचे असतात. दोघींमध्ये सगळं त्यांचे जे ठरले असतात 12 प्लेयर्स, इकडे 12 प्लेयर, तिकडे 12 प्लेयर्स असतात. पण फक्त इच्छाशक्ती, बांधिलकी आणि जी त्यांची सचोटी असते की नाही आपल्याला जिंकायचंच आणि आपण जिंकलोच आहे, हे जर का आपल्याकडे जर आपण उभं केलं तर यश पदरी पडतं दादा. हे सगळं दिलं, हे सगळं एक एक या पुस्तकाच्या वाचनातून हे सगळं उभं राहते दादा. पुढची दिली जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची. जीवनामध्ये जर काही यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे जबाबदारी स्वीकारणं महत्त्वाचं. जर का तुम्ही म्हणाल की मला MPSC करायचं, UPSCला मला सिलेक्ट व्हायचं, MPSC सिलेक्ट व्हायचं, तुम्ही ती जबाबदारी तर स्वीकारा. हो मला काहीतरी जबाबदारी म्हणजे ती स्वीकारल्याशिवाय आपण ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही. काही नाही, सहज जातो. काही विद्यार्थी सहज जातात दादासाहेब. फक्त त्यांनी ॲक्सेप्ट केलं असं माझ्या आईवडील सगळे शेती कामातून वरती आलेले, सगळं कष्टातून वरती आलेले, सगळं तो कुटुंब बघतो. बस मला जबाबदारी स्वीकारायची आणि यांच्यामध्ये सगळं परिवर्तन घडून आणायचं, या कुटुंबामध्ये एकदम परिवर्तन घडून आणायचं. किंवा माझ्या आईवडिलांचे कष्टाने पुढे आलेले आहेत, मी ती जबाबदारी स्वीकारतो आणि मी कलेक्टर, जिल्ह्याचा कलेक्टर होतो. हे सगळे पुस्तकातून उभं राहतं दादासाहेब. म्हणजे आणि बघा तुम्ही सगळं बघत असाल MPSC UPSC मध्ये सगळे जे कष्टकरी मुलं पुढे येतात का, कारण त्यांची जबाबदारी स्वीकारली. माझे आईवडील, माझे सगळं परिवार कष्टातून पुढे आलेला आहे, गरिबीतून पुढे आलेला आहे. आणि तो ज्यावेळेस जबाबदारी स्वीकारतो त्यावेळेस तो नक्की अचिव्हमेंट म्हणजे ते यश त्याच्या पदरी पडतं. आणि हे फक्त ते हे असं सगळं उभं राहिल्यामुळे होतं. पुढे दिले भरपूर बघा, दिले एक इतके सुंदर पॉईंट दिलेले आहेत. फक्त ते आपल्याला बघायचं आणि ते फॉलो करायचं सगळ्यात महत्त्वाचं. जोपर्यंत आपण फॉलो करणार नाही. आणि बघा दिले पुढे 4था पॉईंट दिला, कठोर परिश्रम. हार्डवर्क केल्याशिवाय शक्य नाही राहू. नाही तर देरे हरी घातल्यावर हे सगळं बंद झालं दादा, हे सगळं बंद झालं. देवा मला पाव, हे जे आपण म्हणतो ना, आता पाव बी नाही तू काही बिस्किट बी भेटणार तुला, म्हणजे अशी परिस्थिती झाली दादा. तुला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, तुला काहीच भेटणार नाही. तू कष्ट जेव्हा करशील, सकाळी उठशील, व्यायामाला जाशील, मस्त आनंदाने तू निसर्गाचा आस्वाद घेशील, चांगल्या चांगल्या पुस्तकाचा सहवासात राहशील, चांगल्या चांगल्या लेखकांचं पुस्तक तू वाचून काढशील आणि तू जे गोल महत्वाचं गोल फिक्स करशील, ध्येय फिक्स करशील, मेजरमेंट दिलं सगळं. बघा हे म्हणजे सोपं नाही. बघा हे सगळं गोल म्हणजेच काय, बघा सगळं मेजरमेंट सगळं फिक्स करता आलं पाहिजे. तुला काय ठरवलंय, तू मला MPSC गाठायची, UPSC गाठायची, मला काहीतरी मोठं चांगलं अचीव म्हणजे बिझनेसमध्ये टॉप मोस्ट यायचं. आता मी बघा ह्या फील्डमध्ये काम करतो दादा, तर मला तर इतका आनंद वाटायला लागला. इतक्या कुटुंबामध्ये माझं आता असं वाटायला लागलं की किती मी बघा एखाद्याचं बघा गरीब परिस्थिती असते, त्या परिस्थितीत त्या फॅमिलीमधून जर का आपण त्यांना महत्त्व पटवून दिलं, बघा विम्याचं महत्त्व काय, इन्शुरन्सचं महत्त्व काय, आणि त्या असं काळ सांगता येत नाही, काळ कोणता काळ कसा येईल. आणि ज्यावेळेस काळाचा झडप त्या कुटुंबावर बसते आणि योगायोगाने त्यांच्याकडे जो इन्शुरन्स काढलेला असतो 5 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, आणि ज्यावेळेस तो डेथ क्लेम विमा आपण ज्यावेळेस त्या कुटुंबात उभं राहतो, बाकी सगळे म्हणजे सगळ्यांना सांत्वन करून जातात. पण एखादा बघा आमच्यासारखी व्यक्ती देवदूत म्हणून त्यांच्या कुटुंबात जाते आणि म्हणते की बाबा हे बघा तुमच्या मिस्टरांनी असं एक इन्शुरन्स काढलेला होता, काळजी करण्यासारखं काही नाही, हा 10 लाखाचा चेक तुमच्या घरी स्वतः बघा. म्हणजे हे सगळे काय परिश्रमाशिवाय नाही सर. जो असं आहे बघा, आता आम्ही आमच्या फील्डमध्ये परिश्रम आम्हाला हेच आहे, जो जबाबदारी स्वीकारतो, परिश्रम करतो, तो नक्की यशस्वी होतो. आणि त्याचे जे आम्हाला जे आशीर्वाद मिळतात, अरे बाबा की बाबा खरंच तुम्ही देवासारखे धावणार. म्हणजेच काय आम्ही ठरवलं आहे की बाबा जास्तीत जास्त मॅक्झिमम लोकांना आपल्याला विम्याचं महत्त्व कळवायचं, इन्शुरन्सचं महत्त्व कळवायचं. म्हणजे हे सगळं उभं केव्हा राहतं, ज्यावेळेस आपल्याकडे कठोर परिश्रम उभं राहील त्यावेळेस. म्हणजे तुम्ही घरी बसून राहील शक्य नाही, आपल्याला जावं लागेल, प्रत्येक कुटुंबाला भेट द्यावी लागेल. तसं आहे, कोणी मोठमोठे अधिकारी असतील, मोठमोठे जे सहमी झालेले असतात, त्यांचं कठोर परिश्रम असतो. जिल्ह्याला जर पुढे आणायचं असेल, देशाला पुढे आणायचं असेल, त्यांच्याकडे हार्डवर्क 24 तास त्यांना कमी पडतो. आणि ज्यावेळेस हे गुण आपल्याकडे उभे राहतील त्यावेळेस सुद्धा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये नक्की यशस्वी झालेलं असतो. म्हणून हे जे सगळं चाललंय खूप भारी वाटतं दादा. आता म्हणजे खूप म्हणजे असं वाटायला लागलं की खरं हे जर आपल्या जीवनामध्ये जर लवकर आलं असतं, अजून बालपणापासून जर का हे जर सगळं उभं राहिलं असतं तर आपण अजून कुठल्या पुढे गेलो असतो. कारण हे सहवास मिळायला सुद्धा आपण म्हणून भारती लागतो.
कदाचित आता मिळालेले आपल्या दादासाहेबांच्या याच्याने. पुढचा पॉईंट दिला बघा, चारित्र्य. सगळ्यात मोठं कॅरेक्टर इज द बेस्ट. ज्या ज्या व्यक्तीचं कॅरेक्टर उत्तम असेल, चारित्र्य संपन्न व्यक्ती असेल, ती व्यक्ती डगमगत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ती व्यक्ती कधी डगमगत नाही. त्या व्यक्तीवर किती दुःख असो, किती दुःख येऊ, संघर्ष हो, काही हो, कारण तिच्याकडे माहिती, तिला माहिती मी चारित्र्य संपन्न आहे, मी उत्तम आहे, मी सगळं प्रामाणिकपणे सेवा देतोय. त्याच्याकडे काही असलं तरी तो संघर्षावर मात करून यशस्वी झाल्याशिवाय तो राहतो. कारण त्याच्याकडे तो आत्मविश्वास, चारित्र्यामुळे तो उभा राहतो. त्यामुळे कॅरेक्टर बिल्डअप करणं फार, बघा हे जे सगळं आपण म्हणतो ना सोपं नाही. जे यशस्वी लोक जे असतात, आपण बघतो मोठमोठे उद्योगपती असतील, मोठमोठे डॉक्टर लोक, मोठमोठे आपल्या फील्डमध्ये लॉयर्स असतील, वकील, म्हणजे बघा हे लोक फार असतात ना, ते फक्त वाहून देतात, सेवेसाठी वाहून दिलेलं असतं. ज्यांच्याकडे चारित्र्य उत्तम असेल ती व्यक्ती कुठेच कमी पडत नाही सर. असं हे बघा हे सगळं आपल्याला सगळं दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळे गुण आपल्याकडे ज्यावेळेस आपण उभं करू तर नक्की आपण यश खेचून आणून जातो. इतकं सुंदर दिलं. आणि हे सगळं जे 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 ज्यांनी ज्यांनी सगळं फॉलो केले ते नक्की जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आजचं एवढं बोलतो मी. थँक्यू, धन्यवाद. ऐकून घेतलं.